झुंजार सर्वांचा तळागाळातील कार्यकर्ता, माजी आमदार आणि पुण्याचा वाघ मान्य रवींद्रजी धंगेकर यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचा झेंडा हाती घेऊन शिवसेनेचं काम करण्याचं वचन या ठिकाणी दिलेलं आहे। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी धंगेकर साहेबांबरोबरच माननीय सुरेशजी जैन, त्याचप्रमाणे बाळासाहेब भांबरे, माननीय साकी बाबाजी, माननीय प्रणवजी धंगेकर, त्याचप्रमाणे मान्य गोपाळजी आगरकर, मान्य पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंदजी आहेर, अध्यक्ष अजित ठोकळे, त्याचप्रमाणे रवींद्रजी खेडेकर, सागर बांगारे, मान्य संजयजी पासलकर, मान्य सतीशजी ढगे, राजू नाणेकर यांनी या ठिकाणी येऊन आज या ठिकाणी पक्षप्रवेश करावा। मान्य योगेशजी गैरे, भाऊसाहेब करपे, कृपया गर्दी करू नका, गर्दी करू नका, सर्वांना विनंती आहे, गर्दी करू नका, सर्वांना विनंती आहे, कृपया गर्दी करू नका, साहेब सर्वांना भेटणार, गर्दी करू नका। गणेश नवतरे, गणेश नवतरे कोण? गणेश भाऊ नवतरे, प्रकाश भाऊ, मनसेचे प्रसिद्धी प्रमुख प्रकाश भाऊ ढोंगरे, ज्यांचं झालं पुढे गणेश भाऊ नवतरे, गणेश भाऊ नवतरे, गणेश भाऊ या ठिकाणी गणेश भाऊ नवतरे यांचा देखील प्रवेश करायचे। गणेश भाऊ नवतरे, योगेश या किरण जगताप, कृपया वाढदिवसाचा केक पुढे घेऊन या, कृपया वाढदिवसाचा केक पुढे घेऊन या।
बालवडकर पुढे 2 मिनिट. वाढदिवसाचा केक पटकन पुढे घेऊन ये. अजून प्रवेशाचा कोण राहिला असेल तर पुढे अक्षय गीते जितू भाई बोडगेशी वायकर ज्यांचं झालं त्यांनी पुढे झालं. रणजित ढगे सतीश ढगे सौरभ भोसले अभिजित गरुड सौरभ भोसले या लवकर. अभिजित गरुड सौरभ भोसले दंगार या पुढे साईड द्या ना. पुढे ये आधी ये पुढे ते बाकी राहिले या पुढे जा या पुढे पटकन. बांधव एकनाथभाई शिंदे तुम्ही आगे बढ़ो. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा माननीय यशस्वी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा जय भवानी जय भवानी. विजय असो विजय असो. कोण आला रे कोण आला. अरे कोण आला रे कोण आला. एकनाथजी शिंदे साहेबांचा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आदरणीय माजी आमदार यांचं स्वागत. एकनाथजी शिंदे साहेब स्वागत करतायत आदरणीय दंगेकर साहेबांचं. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं शिवसेनेमध्ये स्वागत करा. मी आदरणीय रवींद्र दंगेकर यांना विनंती करतो की आपण आपले विचार या ठिकाणी मांडावेत. उपस्थित आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय सामंत साहेब, आदरणीय गोरेताई, आदरणीय आमचे आमदार बाप्पू आयसिंग, सोनवणे साहेब, आमचे कोंडे बिंडे सगळे आता सगळे आम्ही आदरणीय जे महाराष्ट्राचे कामगार नेते म्हणून त्यांनी काम केले, खासदार होते. आणि तसं तर आम्ही 10 वर्ष मी शिवसेनेचा नगरसेवक होतो, विभाग प्रमुख होतो. आणि तसं हे सगळा परिवार म्हणूनच काम पूर्वीपासून केलेलं आहे. आणि आज परिवारामध्ये परत काम करण्याची संधी मिळली. आपण बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये माननीय एकनाथजी शिंदे यांनी जे उपक्रम राबवले आणि सर्वसामान्य तळागाळातल्या नागरिकांना, मतदारांना आणि या महाराष्ट्रातल्या शेतकरी असेल, बेरोजगार असेल, तरुण असेल आणि सर्वांना मिळून त्यांनी जो न्याय द्यायचं काम केलंय आपण सर्वांनी जवळनं बघितलंय. आणि त्यामुळेच एक परत आपले जुने सहकारी, आपले वरिष्ठ, आपले नेते त्यांच्याबरोबर येण्याचे प्रयत्न सामंत साहेबांनी इथपर्यंत प्रवास माझा आणलेला आहे. म्हणून पहिल्यांदा साहेब त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो.
एक परिवार कसा असतो ते गेली 2-3 महिने पूर्वीपासूनच काम करतोय, पण एक कुटुंबातला परत कुटुंबात आणण्यासाठी किती प्रयत्न सामंत साहेब करायचे हे माझ्या लक्षात आलं. महाराष्ट्रात घराघरात भांडणं आहे तर तुम्हाला घेऊन घेतलं पाहिजे. ती जुळवाजुळवी चांगली जमते आणि तुम्ही अत्यंत मी मनापासून आभारी. माझा परिवार आहे, माझा मित्र परिवार आहे आणि पुण्यातील आम्ही सर्व नागरिक तुमचे मनापासून आभार यासाठी मानणारे की आम्ही आज शिंदे साहेबांवर काम करतोय आणि महाराष्ट्रामध्ये काम करत असताना जसं शिंदे साहेब कॉमन मॅन आहे की सर्वसामान्य माणूसही त्यांना जाऊन भेटतो, त्यांच्यात पावला टाकण्याचा आम्ही प्रयत्न करत आज शिंदे साहेबांच्या लाडकी बहीण योजना असेल, मेडिकल असेल आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असतील यांनी सातत्यानं सोडवताना आपण बघितले. आणि हे बघितल्यानंतर शेवटी त्यांचा एक आदर्श बघून आपल्याला काम करण्याची आज त्यांनी आम्हाला आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिला. आज एक मोठे भाऊ म्हणून, एक परिवार म्हणून त्यांनी आम्हाला सामावून घेतलं. असंच प्रेम त्यांनी आमच्याबरोबर आमच्या पुणेकरांना करावं अशी मी मनापासून विनंती करतो. आणि ह्याच्या पुढं आपण जो आदेश देईल जे आपण सन्मानाने कधी शिवसेनेचं नाव कमी होता कामा नये अशा पद्धतीने आम्ही सर्वजण काम करू, जेणेकरून शिवसेनेचं नाव उंचवण्याचं काम एक सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये एक चांगलं काम करण्याची संधी तुम्ही आम्हाला दिलीत. मी मनापासून आभारी. सर्वच या व्यासपीठावर असलेले सर्वच मान्यवर आहेत, म्हणजे सगळेच काम करणाऱ्या महाराष्ट्रात सगळ्यांचे चेहरे आपण बघितलेत आणि सगळ्यांनीच शिंदे साहेबांवर काम केले. आम्ही तेवढ्या ताकदीने येणाऱ्या काळामध्ये जे जे सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी जे जे काम असेल ते करेल. अनेक मला प्रश्न म्हणले की तो आक्रमक चेहरा हे ते, म्हणजे शिंदे साहेब आक्रमक आहे. जिथं चुकीचं असेल तिथं सत्ता वित्त ते बाजूला ठेवतील आणि कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहतील. जिथं चूक तिथं चूक म्हणण्याचं काम त्यांच्या कानावर चूक आम्हाला बोलावं लागेल तर साहेब त्यांचं शिवसेनेतला मूळ आणि शिवसैनिक कुठं अन्यायाविरुद्ध उभा राहतो हे आम्हाला माहिती आहे, बघितलंय. आजच आपण बघितलं असेल ठाण्यामध्ये एका कार्यकर्त्याने एकाचं घर आपलं दुकान ताब्यात घेतलं आणि संध्याकाळपर्यंत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या माणसाला घर बी मिळालं, त्या कार्यकर्त्याला पक्षातून हकलपट्टी केली. म्हणजे एवढं मोठं न्यायाचं काम या ठिकाणी ते करतात. म्हणून मी त्यांना मनापासून आम्हाला तुम्ही आमच्या सामावून घेतलं, आम्हाला असंच प्रेम ठेवा. आणि शिंदे साहेबांकडे येताना बरेच अडथळे बाकीच्या पक्षाचे झाले, पण एकदा आम्ही मनापासून शिवसेनेत तुमच्यापर्यंत पोहोचलो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तिथे आहे ना मधून शिवाजी महाराज की जय. भवानी. आज आपले पुणेकर रवींद्र धंगेकर, काँग्रेसचं मी म्हणणार नाही कारण ते मूळ शिवसेनेचे होते आणि त्यांनी आज धनुष्यबाण उचललाय, भगवा हातात धरलाय. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या सोबत आलेले सर्व पदाधिकारी यांचं देखील मनापासून मी स्वागत करतो. खरं म्हणजे रवींद्र धंगेकर हे पुण्यामध्ये एक लोकप्रिय लोकनेता म्हणून त्यांची ओळख आहे आणि ते कामाने त्यांची ओळख निर्माण केली त्यांनी. मी पोटनिवडणुकीमध्ये तिकडे होतो, पण सगळी फौज लागली तरी सुद्धा धंगेकरनी आणि खऱ्या अर्थाने तेव्हा ऐकलं मी, म्हणजे कार्यकर्त्यांच्या रूपाने कसं काम करायचं. मी देखील एक कार्यकर्ता ते मुख्यमंत्री झालो आणि रवींद्र धंगेकर भागामध्ये नगरसेवक मला वाटतं 25 वर्ष होते. त्यातले शिवसेनेचे 10 वर्ष नगरसेवक होते. शिवसेनेचं महापालिका त्यांनी नेतृत्व केलं आणि सर्वसामान्य माणसाला मदत कशी करायची, अगदी बाईकवर बसून कोणाला प्लंबर पाहिजे, कुणाला गॅस रिपेअरवाला पाहिजे, कुणाला पाण्याचं कनेक्शन पाहिजे, मध्ये आवाज काय होतो रे. आणि
असा कार्यकर्ता तिथं काम करताना सगळी तुमची माहिती आम्हाला मिळाली. त्यावेळेस तो आपल्याला माहित आहे की ती पोटनिवडणूक गाजली, पण एवढं सगळं करून पण रवींद्र धंगेकरने बाजी मारली आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने लोकसेवक काय असतो हे दाखवलं. आणि आता तुम्ही शिवसेनेमध्ये आलेला, आता लोकांना कळेल हु इज धंगेकर. बरोबर ना? थोडं कसं ते दुसरा पक्षाचं होतं काँग्रेस, ते जरा वेगळ्या टाईपचं. हे कार्यकर्त्याचा पक्ष आहे शिवसेना. म्हणजे इथं काय मालक नोकर कोण नाही, इथं सगळे कार्यकर्ते माझ्या सकट. त्यामुळे इथं काम करणाऱ्याला पुढे जायची संधी आहे. जो काम करेगा वो आगे बढ़ेगा. आणि म्हणून लोकांना कळेल आता कोण दंगेकर तुमच्या कामाने. तुम्ही तर तिथे हिट आहातच, पण शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष, धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या विचारांचा पक्ष शिवसेना पुढे नेतोय आपण. आणि म्हणून तुम्हालाही माहित आहे मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता. मला लोकांनी हलक्यात घेतलं आणि 2022चा इतिहास घडला. एक उठाव झाला, एक क्रांती झाली. फक्त राज्याने नाही, देशाने नाही तर जगातल्या 33 देशांनी त्याची दखल घेतली. हु इज एकनाथ शिंदे. आणि म्हणून मला त्याचा अभिमान पण आहे. एक कार्यकर्ता काय करू शकतो हे या महाराष्ट्राने पाहिलं आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं. आणि म्हणून तर तुम्ही आज शिवसेनेत आलात. 2.5 वर्ष जे काम आम्ही केलं त्या 2.5 वर्षाची या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनी आणि सगळ्यांनी जनतेने पोचपावती दिली. आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी 232-35 कधी मिळाले नव्हते. काय मिळाले होते ना आमदार विरोधी पक्षाकडं. आता तुम्ही विरोधी पक्ष नाही, विरोधी पक्षाकडे विरोधी पक्ष नेता बनवण्या एवढी देखील संख्या लाडक्या बहिणींनी आणि बाकी सगळ्या मतदारांनी ठेवली नाही. आणि त्यामुळे आम्ही घेतलेला जो निर्णय हा कसा योग्य हे जनतेच्या दरबारामध्ये जनतेने दाखवून दिलं. त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. आम्ही 80 जागा रवींद्रजी लढवल्या आणि 60 जिंकलो. आणि जे खरं शिवसेना, आम्ही एकही आमदार आम्ही निवडून येऊ देणार नाही असं म्हणणारे. आणि या एकनाथ शिंदेने भर सभागृहात पहिल्याच दिवशी भाषण केलं होतं. म्हणालो माझ्या बरोबर जेवढे आले त्या सगळ्यांना निवडून आणलं नाही तर मी गावाला शेती करायला निघून जाईन. आणि 80 पैकी 60 लोक निवडून आणले आपण. इतिहास झाला. आता सांगा, जनतेच्या न्यायालयामध्ये शिक्कामोर्तब झालं. खरी शिवसेना आणि बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना, दिघे साहेबांच्या विचारांची शिवसेना आणि विचारांचे खरे वारसदार कोण. काल कार्यक्रमामध्ये एक आता व्हिडिओ मी बघितला. बाळासाहेबांचा आवाज, खोटा आवाज, नकली आवाज. आता नकली लोक नकलीच काम करणार. नकली आवाज म्हणजे लोक दंगेकर सोडून जात आहेत ना त्यांना थांबवायसाठी. म्हणाले आम्ही खूप जुन्या कॅसेट बाळासाहेबांचे आमच्याकडे आहेत, जुन्या जपून ठेवल्यात. अरे त्या जपण्यापेक्षा बाळासाहेबांचे विचार जपून ठेवले असते तर फायदा झाला असता. कोणी कुठे गेला नसता. आणि म्हणून रोज 2.5 वर्ष बघितले ना एकनाथ शिंदे शिवाय दुसरं काय आहे त्यांना. रोज सकाळी शिवाय, दुपारी शिवाय, संध्याकाळी शिवाय, रोज आरोप प्रत्यारोप. आणि म्हणून मी नेहमी सांगायचो हा एकनाथ शिंदे आरोपाला कामातून उत्तर देणार, आरोपाला आरोपाने नाही. आणि म्हणून 2.5 वर्ष एवढं काम केलं. मदत करायची, तिथं विकास करायचा, मूलभूत सोयी सुविधा द्यायच्या, लोकांच्या अडचणी
माणसाचा असावा तर रवींद्र धंगेकर यांचं नाव होतं. आणि म्हणून अशा प्रकारचं काम अनेक कार्यकर्ते करतात, म्हणूनच समाजाला त्याचा फायदा होतो. आणि म्हणून मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो की आपण स्वगृही आलेला. आणि तुम्ही मी बघितलं बातम्यांमध्ये काँग्रेस सोडणं थोडं तुम्हाला असं म्हणजे काय तुमचा काय वादविवाद नव्हता, पण तुम्हाला काम करायचंय आणि बळ देणारा माणूस पाहिजे. आता बळ देणारा कार्यकर्त्याच्या मागे उभा राहणारा एकनाथ शिंदे, तुम लढो हम कपडा संभालते वाला एकनाथ शिंदे नाही. कार्यकर्त्याच्या खांद्याला खांदा लावून लढणारा आणि त्याला मदत करणारा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून तुम्ही सोडताना मनाला थोडं दुःख होत आहे, पण तुम्हाला थोड्या दिवसांनी कळेल की शिवसेनेमध्ये आपण उशिरा गेलो याचं दुःख होईल. कारण शिवसेना हा पक्ष असा आहे की इथं सगळे आपले सवंगडी आहेत, आपले सहकारी. राजेंद्र साळवी त्यांनी देखील उशीर केला, ठीक आहे, देर आहे, दुरुस्त आहे. आणि योगायोग असतो, योग लागतो, ठीक आहे, चांगली आहे गोष्ट. आपल्याला एवढंच करायचं, या महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे, या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा. खुर्चीसाठी आपल्याला मोह नाहीये. खुर्चीसाठी 2022ला ज्यांनी मोह केला आणि बाळासाहेबांना नगर होतं जे त्यांनी घडवलं, त्यांना लोकांनी घरी बसवलं. आणि म्हणून आपल्याला हा एकनाथ शिंदे खुर्चीसाठी आपापलेला नाही, हा एकनाथ शिंदे खुर्ची शोधणारा नाही, हा एकनाथ शिंदे खुर्चीत बसलेल्या माणसाचे दुःख आणि प्रश्न शोधणारा आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचे. मी नेहमी सांगतो, आपण काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आपण आलो नसलो तरी सुद्धा सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी मात्र आपण, आणि म्हणून ते आपल्याला करायचं. आणि एक एक टीम जी आहे आपली वाढते आहे. पुण्यामध्ये तुम्ही एक टीम मोठी तयार करा, मजबूत. आणि आपल्याला एकच काम करायचंय, लोकांना मदत करायची, लोकांची सुखदुःखात धावून जायचंय. आज तुमच्या फक्त प्रमुख लोक आले, पण तुमची टीम मला माहित आहे, तुमचं कामही माहित आहे की तुमच्या बरोबर हजारो लाखो लोकसभेमध्ये 4,60,000 मतं मिळाली. उगाच मिळत नाही, तुमच्या कामाचं काम बोलतंय आणि म्हणून या ठिकाणी एवढी मतं मिळाली. आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीस. तुम्हाला कधी दुःख वाटणार नाही की आपण शिवसेनेमध्ये का आलो, कारण शेवटी हा कार्यकर्त्यांचा, पुन्हा एकदा मी सांगेन, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा, दिघे साहेबांच्या विचारांचा पक्ष आहे. 80% समाजकारण, 20% राजकारण करणारा हा पक्ष आहे. आणि म्हणून इथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही. म्हणून आपल्याला मनापासून मी शुभेच्छा देतो. तुमचा वाढदिवस पण आहे आता परवा, तुमचा आता ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला वाढदिवसाच्या पण शुभेच्छा देतो. आणि तुमच्या बरोबर आलेल्या सर्वांच मी अभिनंदन करतो, मनापासून शुभेच्छा देतो. आणि माझे सहकारी उदय सामंत यांचे अभिनंदन करू ना, म्हणजे त्यांनी तुमचं बरोबर योग घडून आणला. तर कार्यकर्ताच हे काम करू शकतो. आणि म्हणून असे कार्यकर्ते जे आहेत आपल्या पक्षात आहेत. आणि म्हणून या आपल्या पक्षावर, शिवसेनेवर लोक प्रचंड विश्वास ठेवतात. राज्यात काय, राज्याच्या बाहेर देखील लोकांना एक अप्रूप आहे शिवसेनेचं, एक आपुलकी आहे, एक शिवसेनेची एक लोकांमध्ये भावना आहे, आकर्षण आहे. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
रवींद्र खेडेकर. हे घेऊन जा. ते बोम सोडा हे घेऊन जा. आजपर्यंत ते म्हणलं त्याला या पुढे चला या एक मिनिट मागे मागे मागे